नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. स्टुडिओमध्ये आज आपल्याकडे विशेष पाहुणे आलेले आहेत. आपल्या शेजारच्या राष्ट्रामध्ये म्हणजे बांगलादेशमध्ये तख्तापालट झालेला आहे आणि तिथे परिस्थिती अराजकाची आहे. त्यामुळे बांगलादेश भारताचा ईशान्य भाग या विषयाचे तज्ञ असलेले भाजप नेते सुनील देवधर आज न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आहेत. सुनीलजी नमस्कार. नमस्कार. न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आपण भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अनेक वर्ष ईशान्य भारतामध्ये काम केलेलं आहे, मेघालयमध्ये काम केलेलं आहे आणि बांगलादेशातून होणारी घुसखोरी, त्याचे ईशान्य भारतावर झालेले परिणाम या विषयाचे आपण अभ्यासक आहात. आपण प्रत्यक्ष अनुभव सुद्धा घेतलेला आहे. सध्या जे बांगलादेशमध्ये घडतंय त्याचे भारतावर, विशेषतः ईशान्य भारतावर नेमके काय परिणाम होणार आहेत? बांगलादेशातनं होणारी भारतात घुसखोरी ही बांगलादेशाच्या आधी पूर्व पाकिस्तान होता, पूर्व पाकिस्तान पूर्वी पूर्व बंगाल होता आणि ढाक्याचा नवाब होता सलीमुल्ला. त्यांनी 1905 मध्ये पूर्व बंगालच्या मुसलमानांना सांगितलं की जवळच जो आसाम आहे तिथे खूप रिकामी जमीन पडलेली आहे आणि तुम्ही मोठ्या प्रमाणावर तिकडे जा. आणि त्याच्यामुळे त्या काळात 1920च्या सुमारास पुस्तकं लिहिली गेली होती की बांगलादेशी म्हणजे मुसलमानांची घुसखोरी होते, पूर्व बंगालच्या मुसलमानांची आसाममध्ये घुसखोरी होते, असं पुस्तक लिहिलं गेलं होतं संघाच्या स्थापनेच्या 5 वर्षाआधी. आता 1930च्या सुमारास हजरतबल दर्गामधला मोहम्मद पैगंबरांचा जो केस आहे तो गायब झाल्यामुळे पूर्ण देशभरामध्ये मुसलमानांनी दंगे केले. ज्या हिंदूंचा काहीही संबंध नव्हता त्यांच्यावरती त्यांनी हल्ले केले, अनेकांच्या हत्या केल्या, महिलांवर बलात्कार केले. आणि या पूर्व बंगाल पूर्वीपासूनच मुस्लिम बहुल असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मुसलमान घुसून सीमावर्ती जी राज्य येतात भारताची, म्हणजे त्यावेळेला सगळाच भारत होता, ते त्रिपुरा राज्यात घुसले. आणि त्रिपुराची डेमोग्राफी बदलणारी ती पहिली घटना होती की मोठ्या प्रमाणावर बंगाली हिंदूंचे लोंढे आले. महाराजा वीर विक्रम एक जनजातीय ट्रायबल राजे होते, ते हिंदुत्वनिष्ठ होते आणि त्यांना सगळ्या जनजातींनी विरोध केला की ह्यांना तुम्ही घेऊ नका. त्यांनी सांगितलं ते हिंदू आहेत, त्यांना जर आपण घेतलं नाही तर मुसलमान त्यांना मारून टाकेल आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे, आणि म्हणून मैदानी भागामध्ये त्यांनी वसवलं होतं. 1947 साली ज्यावेळेला फाळणी झाली त्याला पूर्व पाकिस्तान झाला. पूर्व पाकिस्तान झाल्यामुळे खरं तर ईशान्य भारत संकटात आला. जर पूर्व पाकिस्तान झाला नसता तर ईशान्य भारत आत्ता जे लँडलॉक रिजन झाल्यासारखं दिसतो, एक वेगळा पडलेला भाग दिसतो, तसा झालाच नसता. बाकी देशाच्या सीमावर्ती राज्यांसारखी ती सीमावर्ती राज्य असती. पण एक चिकन नेक आहे छोटीशी, ज्या चिकन नेकमधनं फक्त एक रेल्वे लाईन आणि एक हायवे एवढाच संपर्क, आणि दोन्ही बाजूंनी जे थ्रेट्स या देशाला, अशी एका विचित्र परिस्थितीमध्ये सर्व प्रकारच्या रिसोर्सेसना जाण्यासाठी, तिकडचे रिसोर्सेस इकडे येण्यासाठी प्रचंड अडचण निर्माण झाली. कारण पूर्व पाकिस्तान झाला त्यावेळेला पुन्हा हल्ले झाले हिंदूंवरती. मोठ्या प्रमाणावरती हिंदूंचं तिकडनं पलायन झालं. ते शरणार्थी म्हणून आले. ते आजच्या पश्चिम बंगालमध्ये आले, ते आसाममध्ये आले आणि ते त्रिपुरामध्ये आले. मेघालय हे जनजातीय राज्य, ट्रायबल लोक असे सहजपणे येऊ देत नाहीत. ते तीर कामटे घेऊन बसलेले असतात, त्यांच्या भूमीवरती पटकन स्वागत होत नाही. त्याच्यामुळे मेघालयामध्ये अशा प्रकारे झालं नाही. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला तो चकमांचा. नेहरू हा अत्यंत अदूरदृष्टी असलेला नेता होता. त्यांना माहिती नव्हती. चितगॉंग हिल ट्रॅक्स हा जो बांगलादेशाचा म्हणजे पूर्व बंगालचा जो हिस्सा होता तो बुद्धिस्ट चकमांचा बहुल होता आणि त्याला पाकिस्तानात नेण्याचं काही कारण नव्हतं. पण ही अदूरदृष्टी किंवा बोटचेपे धोरण याच्यामुळे दुर्दैवानी जो हिंदू बहुल म्हणजे बुद्धिस्ट म्हणजे हिंदूच नाही त्यांच्या बहुसंख्य असलेला चकमा जनजातींचा चितगॉंग हिल ट्रॅक्स हा बांगलादेशात गेला. लाखो चकमांची हत्या झाली ज्याची या देशात कधी चर्चाच झाली. लाखो चकमांना संपवून टाकलंय. मोठ्या प्रमाणावर ते आले. आज मिझोराममध्ये चकमांची मोठी समस्या आहे. कमलानगर भागात का समस्या आहे? कारण त्यांच्या स्वतःच्या भूमीतनं त्यांना पलायन करावं लागलं. आज त्रिपुरामध्ये चकमा आहेत. आज अरुणाचलमध्ये मोठा प्रश्न आहे चकमांचा. आसाममध्ये प्रश्न आहे. कशामुळे आहे? त्यांना पलायन करावं लागलं कारण मुसलमानांनी त्यांच्यावर हल्ले केले.
आणि दुर्दैवानी चितगॉंग हिल ट्रॅक्स. पण ज्या वेळेला पूर्व बंगालचा पूर्व पाकिस्तान झाला, आज आपल्या सगळ्यांना बांगलादेशाच्या या घटना होत असताना, हिंदूंचं मन आंदोलित आणि उद्वेगित होत असताना सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आठवलं पाहिजे. आणि हे ढोंगी आंबेडकराइट्स जे आहेत यांचं पितळ उघडं पाडलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फाळणीला विरोध केला आणि त्यांनी सांगितलं जर ही फाळणी यशस्वी करायचीच असेल तर तिकडच्या यच्चयावत हिंदूंना तुम्ही भारतात आणा आणि इकडच्या सगळ्या मुसलमानांना उचलून तिकडे टाका. असं जर केलं तर काही अंशी फाळणी यशस्वी होईल, नाहीतर त्या फाळणीला काहीही अर्थ नाही. आणि काँग्रेसचं नेतृत्व हे मोठ्या हृदयाचं होतं. त्यांनी असं म्हटलं, नाही, एक मोठ्या हृदयाचं होतं मुसलमानांसाठी. तर तिकडच्या सगळ्या हिंदूंनी इथे यावं, पण इकडच्या मुसलमानांना आम्ही असं म्हणणार नाही की तुम्ही तिकडे जा. आणि मुसलमानांनी त्यांचं म्हणणं ऐकलं. तिकडनं हिंदू सगळे मोठ्या प्रमाणावर इथे आले, शीख आले आणि या बांगलादेशामध्ये म्हणजे पूर्व पाकिस्तानमधनं बुद्धिस्ट आले. या अशा प्रकारच्या पॉप्युलेशन ट्रान्सफरचं न ऐकल्यामुळे आणि पूर्व पाकिस्तानात असंख्य जिल्हे होते जे हिंदू बहुल होते आणि ते दुर्दैवानी पूर्व पाकिस्तानामध्ये गेले आणि म्हणून त्या हिंदूंची फारच दुर्दशा झाली. आणि म्हणून आजही बांगलादेशामध्ये जर 1.5 कोटी हिंदू असतील तर याचं कारण हिंदू त्यावेळेला सोडून आले नाहीत, कारण ते मुळातच तिथे बहुसंख्येने राहत होते. आपल्या सर्व दर्शकांना हे माहिती असलं पाहिजे की स्वतंत्रता प्राप्तीनंतर आजपर्यंत 25 लाख हिंदूंची कत्तल झालेली आहे बांगलादेशात, ज्याची कुठेही बातमी नाहीये. कुठेही त्याचं डॉक्युमेंटेशन जिकडे व्हायचं तिथे आहे, पण याची सगळ्यांना जी माहिती असली पाहिजे. 25 लाख हिंदू मारले गेलेले आहेत. म्हणजे फाळणीच्या वेळी जी 22% लोकसंख्या होती ती बांगलादेशमध्ये नाहीये. हा, म्हणजे आता 1.5 कोटी हिंदू अजून तिथे शिल्लक आहेत. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदू सतत येतच राहिले. कारण जेव्हा जेव्हा बांगलादेश नॅशनल पार्टी BNPचं ज्यावेळेला तिथे सरकार आलं खालिदा जियाचं, त्याला प्रचंड अत्याचार, हिंदूंचे कत्ले आम, त्यांच्या वस्त्या रिकाम्या करून टाकायच्या, जमिनी हडपायच्या, मुलींना पळवून न्यायचं, हे कायमस्वरूपी होत राहिलेलं आहे. त्याच्यामुळे हिंदू शरणार्थी बनून मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये येणं हे अव्याहत चालू आहे. या पलीकडे आणखीन दुसरा गंभीर मुद्दा असा आहे की बांगलादेशी मुसलमानांना ठरवून मोठ्या प्रमाणावर भारतात घुसखोर म्हणून पाठवणं षड्यंत्रपूर्वक करण्यात आलेलं आहे. म्हणजे नुसतं इकडे जे तर्क दिले जातात की नाही तिथे त्यांना रोजगार नाही, मग त्यांना काही खायला मिळत नाही. तुम्हाला 25 पोरं काढायला सांगितलंय कोणी? तुम्ही तुमची आबादी तिकडे वाढवणार आणि खायला प्यायला भारताने घालायचं. आणि मोठ्या प्रमाणावर ती आसाममध्ये आणि बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोर आल्यानंतर तिकडच्या रिसोर्सेसवरती दबाव पडतो ना. सरकारचे रिसोर्सेस जे आहेत किंवा नॅचरल रिसोर्सेस ते तेवढेच आहेत, पण अचानक तिथे 1 कोटी 2 कोटी अगर घुसखोर आले तर तिकडच्या नोकऱ्या असतील, त्यांचे रोजगार असतील, शेत असेल. ब्रह्मपुत्रा नदीमध्ये 4 महिने भारतात बऱ्याच ठिकाणी आहे की मासेमारी करत नाहीत, कारण तो ब्रीडिंग पिरियड असतो माशांचा. आणि म्हणून आपल्या इकडे एक संपूर्ण देशामध्ये पद्धत आहे की त्यावेळेला मासेमारी करायची नाही. अनेक राज्य सरकारं त्यावेळेला जे फिशरमन कम्युनिटी आहे त्यांना पैसेही देतं की तुमचं यावेळेला नुकसान व्हायला नको म्हणून या महिन्यामध्ये तुम्हाला एवढं सरकारतर्फे मदत. बांगलादेशीनं हे काही नाही, दे आर रुथलेस. ते 12 महिने तिकडे मासे मारण्याचं काम करतात. मोठ्या जमिनी त्यांनी हडप केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आसामची डेमोग्राफी बदलण्याचं काम, पश्चिम बंगालची डेमोग्राफी बदलण्याचं काम आणि झारखंड आणि बिहार यांचे काही जिल्हे जे आहेत, किसनगंज असेल, साहिबगंज असेल, हे इतके जवळ आहेत त्या बांगलादेशाच्या सीमेला. ते जर नकाशा बघितलं तर बंगालचा असं एक चिंचोळी पट्टी संपूर्ण दिसते. तर बिहार आणि झारखंडचे जिल्हे बांगलादेशी बहुल झालेले आहेत. आसामचे सर्व जिल्हे जे बांगलादेशाला जोडून आहेत, फक्त त्रिपुराचे नाहीत, पण आसामचे जिल्हे, पश्चिम बंगालचे जिल्हे हे संपूर्ण बांगलादेशी बहुल झालेले आहेत. बांगलादेशाने घुसखोर पाठवून आपलं नॅचरल एक्सपान्शन ऑलरेडी केलेलं आहे. आणि मग ज्यावेळेला प्रश्न निर्माण होतो की घुसखोरी थांबवण्यासाठी फेन्सिंग केलं पाहिजे, तर तुम्हाला
याच्यातल्या खाचखळग्यांना समजावं लागेल की ज्या वेळेला फेन्सिंग करायचं असतं त्यावेळेला दोन्हीकडच्या गावांची एक सहमती लागते, कारण तिथे एक नो मॅन्स लँड निर्माण होते आणि मग त्या ठिकाणी समजा एखादी नदी वाहत आलेली आहे तर मग त्या ठिकाणी तेवढा भाग सोडावा लागतो, तुम्ही नदी बंद नाही करू शकत. मग त्यासाठी आणि इकडच्यांची काही शेती तिकडे असते, तिकडच्यांची काही शेती इकडे असते, बऱ्याच गोष्टी असतात. आता भारताच्या सीमेच्या आत जर 100% बांगलादेशी हिंदूंनी पलायनच जर केलेलं असेल तर तुम्हाला बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला किंवा केंद्र सरकारला फेन्सिंग करायला सहयोगच मिळत नाही ना, कोऑपरेशन मिळत नाही. कारण फेन्सिंग ज्या वेळेला करायचं असतं दोन्ही पक्षांच्या बैठका होत असतात, बरोबर, आणि त्या बैठकांमध्ये कोऑपरेशन मिळत नाही, त्याच्यामुळे फेन्सिंग नकोच आहे, त्याला नकोच आहे. आणि मोठ्या प्रमाणावरती फेन्सिंगला विरोध झाला तरी देखील मोदी सरकारनी 80% अधिक जागांमध्ये आज फेन्सिंग करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. पण त्यांना घुसून यायचं तर जिथे नाही तिकडनं ते घुसून येतात. बरोबर. या घुसखोरीचा भारताच्या वेगवेगळ्या राज्यांवर कसा परिणाम झाला त्याच्यावर आपण येऊच, परंतु मला एक प्रश्न विचारायचा आहे की शेख हसीना यांचा कार्यकाळ प्रदीर्घ आहे, त्या कार्यकाळामध्ये ही घुसखोरी थांबली होती की कशा प्रकारचं वातावरण होतं? आपण खूप मोठ्या गैरसमजात आहोत की एखादं सरकार भारत फ्रेंडली आहे आणि एखादं सरकार भारताच्या दृष्टीने बरोबर नाहीये वगैरे, ते थोडंसं सेक्युलर आहे. मुसलमानांमध्ये असं काहीही नसतं, मुसलमान असतात आणि त्यांच्या समोर संपूर्ण जगामध्ये एक लक्ष्य आहे आणि ते लक्ष्य म्हणजे पॅन इस्लामिझम आहे. त्यांना सगळ्या जगाला इस्लाममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि त्याच्यामुळे शेख हसीनाचं सरकार असो, खालिदा जियाचं सरकार असो, घुसखोरी अव्याहत चालू आहे, याचा काहीही संबंध नाही. त्यांच्या सरकारचा पाठिंबा होता घुसखोरीला असं आहे की ते नेहमी डिनाय करतात. म्हणजे खालिदा जियाचं सरकार असो किंवा शेख हसीनाचं सरकार असो, तुम्ही जर म्हटलं की आमच्या देशात 3 कोटी घुसखोर आहेत तर बांगलादेश सरकारकडनं एक तुम्हाला उत्तर येईल की आमचे कोणीही नागरिक तुमच्या इथे नाहीत म्हणून, ते डिनायच करतात. आणि मला तर इथपर्यंत माहिती आहे, मी अशा काही सीमेवरतीच मी प्रचारक म्हणून काम करत होतो, त्याच्यामुळे मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत की भारतातल्या ज्या राज्यामध्ये तुम्हाला घुसखोर म्हणून जायचं आहे त्या राज्याच्या जुजबी 15-20 भाषांची वाक्य ही शिकवण्याची देखील व्यवस्था असते. म्हणजे एक संपूर्ण ग्रुप आहे तो कर्नाटकात जाणार आहे, त्याला तिथे लेबर म्हणून किंवा काही ना काहीतरी काम मिळतं आहे, तिकडे एजंट्स आहेत, ते सगळे त्यांचं कमिशन असतं. आता त्यांना जर कर्नाटकात जायचंय तर कन्नड लोकांना एकदम असं वाटू नये की हे कुठचे बाहेरचे आले, म्हणून कन्नड काही वाक्य शिकवण्याची व्यवस्था आहे. आणि आय एम टॉकिंग अबाउट 90s, म्हणजे 1990 ते 2000, 2000 ते 2010 या काळामधल्या गोष्टी मी सांगतोय की इतकं पद्धतशीरपणे घुसखोरी, इतकंच नाही तर घुसखोर म्हणून आलेल्या मधल्या मुलांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांच्यातली टॅलेंटेड मुलं निवडून त्यांना भारतामध्ये IAS ऑफिसर बनवण्यासाठी UPSCच्या परीक्षांना बसवण्यासाठी कोचिंग क्लासेस चालतात. म्हणजे भारतीय प्रशासकीय व्यवस्थेत बांगलादेशी ऑलरेडी घुसलेले आहेत, मोठ्या प्रमाणावर घुसले आहेत. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही समजली पाहिजे की बांगलादेशामध्ये त्या नोकऱ्यांच्या संदर्भात एक कोर्टाचा जजमेंट आलं आणि त्याच्यातनं मुलांची माथी भडकली आणि ते रस्त्यावर उतरले. हे सगळं तिकडचे लोकल इश्यू आहेत, पण लोकल इश्यू झाल्यावर माथे भडकल्यानंतर राग कोणावर काढायचा तर तो हिंदूंवर काढायचा. आणि त्याच्यामुळे काहीही झालं तरी आम्ही हिंदूंनाच मारणार. आणि त्याच्यामुळे संपूर्ण बांगलादेशामध्ये या हिंदूंचं जे जीवन आहे हे धोक्यामध्ये आहे. आज सगळे कधी पलायन करतील अशा मानसिकतेत गेलेले आहेत. आणि आता हे जर सरकार आलं तर हे सरकार काही तिकडच्या मायनॉरिटीजच्या बद्दल प्रेम ठेवणारं सरकार नसणार आहे, त्याच्यामुळे त्यांच्या समस्या अजून वाढणार आहेत. बांगलादेशमध्ये आता हिंदूंवर जे काही अत्याचार होत आहेत त्या अत्याचाराचे बरेच व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर फिरत आहेत. त्यातला एक व्हिडिओ मला खूप विशेष वाटला. बांगलादेशमधला एक कम्युनिस्ट नेता ज्याचा जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं त्या आंदोलनाला पाठिंबा होता, परंतु त्या कम्युनिस्ट नेत्याला हे जे जिहादी मानसिकतेचे लोक आता हिंदूंवर अत्याचार करत फिरत आहेत त्या लोकांनी उलटा टांगला आणि त्याला ठार केलं, त्याच्या मुलाला सुद्धा ठार केलं. तर या घटनेकडे कसं काय पाहता तुम्ही? या घटनेकडे आम्ही पाहण्यापेक्षा या देशातल्या कम्युनिस्टांनी पाहिलं पाहिजे. त्यांच्या दृष्टीने सगळे हिंदू आहेत
आणि त्याच्यामुळे ते तो कम्युनिस्ट आहे, तो त्या आंदोलनाला समर्थन करतोय नाही करतोय याच्याशी त्यांना काही एक देणं घेणं नाही. तो काफिर आहे आणि म्हणून त्या काफिराला ते ठार मारणार. त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये जे मूर्ख कम्युनिस्ट आहेत, जे मुसलमानांचा कल घेतात, त्यांना हे कळलं पाहिजे की मुसलमानांच्या दृष्टीने ते काफिरच आहेत आणि ज्या वेळेला त्यांच्यावर अशी पाळी येईल त्यावेळेला ते त्यांनाही सोडणार नाहीयेत. आणि हे आपल्याला कळायला पाहिजे की इशू काही असो, मरणार हिंदूच आहे. आणि त्याच्यामुळे तिथे काय होत आहे त्या हिंदूंची चिंता केंद्र सरकार करतंय की नाही, आपण काय केलं पाहिजे हे तर आहेच. सगळ्यात पहिल्यांदा आपण जागृत झालं पाहिजे. बरोबर. कारण आपल्याला वेस्ट बेंगॉल माहिती नाहीये. आज बांगलादेशातल्या हिंदूंचे अत्याचार एकीकडे आणि पश्चिम बंगालची किती लोकांना माहिती आहे. पश्चिम बंगालमध्ये असे किमान 5 जिल्हे आहेत की जे आज मुस्लिम बहुल होत चाललेले आहेत. किंबहुना त्याच्यातल्या अशा मोठ्या भूभागावरती मुसलमान एकवटलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आयलंड सारखी काही हिंदूंची गावं आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसात, मी अगदी लेटेस्ट घटना सांगतोय, त्यांनी त्या सगळ्या हिंदू गावांचे संपर्क तोडून टाकलेले आहेत, रस्ते ब्लॉक केलेले आहेत. तिकडनं येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना अश्लील चाळे करून दाखवायचे, कंडोम्स दाखवायचे, वेळप्रसंगी त्यांना उचलून न्यायचं, बलात्कार करायचा, हिंदूंच्या हत्या करायच्या, ॲक्टिव्हिस्टच्या हत्या करायच्या, वेळप्रसंगी पाणी बंद करून टाकायचं, वीज बंद करून टाकायची, सर्व प्रकारची दादागिरी. आणि ममता बॅनर्जीचा त्या सगळ्यांना आशीर्वाद आहे, कारण ते तृणमूल काँग्रेसचे मतदाता आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला ते हिंदू या निष्कर्षाप्रती येतात की आता इथे आम्ही राहू शकत नाही, त्यावेळेला गावच्या गावं हिंदूंची पलायन करतायत. हे आपल्या भारतात घडतं आहे, पण भारतामधला सगळा हिंदू जो आहे तो अजून झोपलेला आहे. इतकं दुःख वाटतं. म्हणजे मी कामाख्या देवीच्या तिथे बळी प्रथा चालते, तर मी पाहिलेले मेघालयातही बळी पाहिलेले बकऱ्यांचे होताना. त्याला असे 4-5 बकरे लाईनीने उभे असतात. ज्या वेळेला एका बकऱ्याचा डोळ्यासमोर बळी दिला जात असतो त्यावेळेला दुसरा जो बकरा लाईनीत उभा असतो तो त्या ताटामधला प्रसाद खाण्यासाठी धावपळ करत असतो. म्हणजे त्याला हे कळत नसतं पुढचा नंबर माझा आहे, तो आपला ते गोडधोड काय पडले ते. ही हिंदूंची अवस्था आहे. आणि त्याच्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे सांगितलं की हिंदूंचं सैनिकीकरण झालं पाहिजे आणि राजकारणाचं हिंदूकरण झालं पाहिजे, हे कितीतरी दशकांनंतर आज किती आवश्यक आहे हे दाखवणाऱ्या या सगळ्या घटना आहेत. बांगलादेशमध्ये जे हंगामी सरकार आहे त्या सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस, नोबेल पारितोषिक विजेते, त्यांनी या सगळ्या घडामोडींनंतर एक विधान केलेलं आहे. ते असं म्हणाले की जर बांगलादेश अशांत राहिला, बांगलादेशमध्ये जर समस्या राहिली तर त्याचे परिणाम पश्चिम बंगाल, ईशान्य भारत आणि म्यानमारला भोगावे लागतील. या विधानाकडे कसं बघता तुम्ही? बघा, मोहम्मद युनिस हे तिकडचे केजरीवाल आहेत. हे जाणून बुजून त्यांना मॅगसेसे द्यायचं, नोबेल द्यायचं, व्यक्तित्व मोठं करायचं आणि त्या मोठ्या व्यक्तित्वाच्या लेख, भाषण, इंटरव्ह्यूज वगैरे या सगळ्याच्या माध्यमातून त्यांनी काढलेली पत्रकं वगैरे नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम करायचं. ही कम्युनिस्टांची जुनी मेथडॉलॉजी आहे. आणि या सगळ्यांना मदत करण्यासाठी CIA आहे, तो CIAचा एजंट आहे ज्याला तिथे बसवलेला आहे. आणि तो भारताशी कधीही मैत्री होऊ देणार नाही. भारतामध्ये अस्थिरता आणि अशांतता निर्माण व्हावी ह्यासाठी ज्याला प्लांट केलेला आहे असा तो माणूस आहे. केजरीवालही तसाच आहे, हेही तसेच आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं अशाच विधानांची अपेक्षा आहे. या विधानांमध्ये फारसं तथ्य अशासाठी नाहीये की जर भारताचा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स टाईट असेल आणि भारतामध्ये जर घुसखोरांच्या प्रती होस्टाईल बिहेवियर असेल सरकारचं किंवा काही सरकारांचं, तर आपोआप तिकडनं कितीही काही झालं तरी लोक भारतात घुसून यायला घाबरतील. एक उदाहरण सांगतो. ज्या वेळेला घुसखोरी मोठ्या प्रमाणावर होत होती आणि अटलजींचं सरकार आलं, अटलजींचं सरकार आल्याला काहीही न सांगता एक आपोआप मेसेज गेला आणि घुसखोरी कमी झाली की बापरे भाजपचं सरकार आलं, अब रिस्क है जाने में. पण मग अटलजींचं सरकार गेल्यानंतर पुन्हा त्यांचं रिस्क फॅक्टर कमी झाल्यामुळे काँग्रेसच्या UPA सरकारमध्ये पुन्हा घुसखोरी वाढली. मग मोदी सरकार आल्यानंतर या घुसखोरीवर प्रचंड लगाम पडला होता, कारण नावानीच नाम काफी आहे मोदी, आणि त्याच्यामुळे त्यांची घुसखोरी पुन्हा कमी झाली होती. ती ही घुसखोरी जी आहे ही भारताचं सरकार कसं आहे, किती कडक आहे, त्याच्यावरती या गोष्टी अवलंबून आहेत.
श्रीलंका हा वेगळा विषय होतो, म्यानमार हा वेगळा विषय होतो, पण जोपर्यंत भारताच्या सीमा आहेत त्या सीमेवरती देशामध्ये कणखर सरकार असेल त्यावेळेला घुसखोरी थांबवता येऊ शकते. आता हिंदू मोठ्या प्रमाणावरती येतीलच, माझ्या दृष्टीने त्यांचं स्वागत केलं पाहिजे, त्यांना घेतलं पाहिजे, कारण ते रिफ्युजी आहेत. कारण जगामध्ये हिंदूंचा एकच देश आहे, आज तो भारत आहे. कुठल्याही देशामध्ये हिंदूंना प्रताडित केलं, मारलं, ते संकटात आले तर ते जाणार कुठे? ते फक्त भारतात येऊ शकतात आणि भारताने त्यांना ठेवलं पाहिजे, त्यांचा सांभाळ केला पाहिजे, त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या पाहिजेत. पण त्याच वेळेला आणखीन एक धोका म्हणजे घुसखोर येण्याचा, कारण तिथे अनार्कीची स्थिती आपण म्हणाल ती सत्यही आहे. त्याच्यामुळे आता नोकऱ्या जातील लोकांच्या, महागाई प्रचंड वाढेल, असुरक्षा वाढेल, लॉ अँड ऑर्डरचा मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल. आणि मग जो सामान्य एक पापभिरू मुसलमान जो असतो की त्याला आपलं नोकरी आणि सगळं करायचं, तो ज्यावेळेला संकटात तो विचार करतो की जाऊ आपण भारतामध्ये जाऊ, म्हणून त्यांचे जे घुसखोरीचे मार्ग आहेत त्या मार्गाने ते भारतामध्ये येऊ शकतात. त्याच्यामुळे घुसखोरी वाढण्याची संभावना. आणि इथे तर म्हणजे ममता बॅनर्जींनी आधी जाहीरपणे केलेलं आहे की आम्ही आश्रय देऊ घुसखोरांना म्हणून. आणि मला वाटतं ही जी घुसखोरीची समस्या आहे ती फक्त पश्चिम बंगाल आणि आसाम पुरती आता मर्यादित नाहीये, ही समस्या मुंबई आणि पुण्यापर्यंत पोहोचलेली आहे. मुंबई आणि पुण्यापर्यंत ही केव्हाच पोहोचलेली आहे. मला दुःख याचं वाटतं की आज फर्ग्युसन रोडवरती असेल किंवा पुण्याच्या जवळपास सगळ्याच रस्त्यांवरती फेरीवाले हे बांगलादेशी मुस्लिम रोहिंग्या, फळभाजी सर्व मुसलमान आज त्या ठिकाणी बसलेले आहेत. ऑटो रिक्षामध्ये चाललेल्या असल्यावरती सदाशिव नारायण पेठेमध्ये रिक्षावाल्याचे जनाब कहाँ जाना है हे प्रश्न कधी येत नव्हते. स्विगीचा कोण पार्सल घेऊन येतोय, लांब दाढीवाला मिशी न ठेवणारा, डोक्यावर टोपी घातलेला स्विगीचा पार्सल घेऊन येणारा मुसलमान कुठल्या राज्यात आलाय, ओला उबरमध्ये तेच आहे. आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारांनी हिंदू मुलींना फसवण्याचं काम ते करतात. म्हणजे त्याच्यावरती तुम्ही स्वतंत्र एक महामुलाखत कोणाची तरी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने ते मुलींना फसवण्याचं काम करतात, ठरवून करतात. आणि ममता बॅनर्जी काय, राहुल गांधी काय, किंवा आमच्या महाराष्ट्रातले पवार काय, हे सगळे ज्या पद्धतीचा स्टँड घेत आहेत की ते बांगलादेशाचे हिंदू आहेत, ते बांगलादेशाचे हिंदू आहेत, त्याच्यासाठी तुम्ही इथे कशासाठी परेशान होता? म्हणजे बांगलादेशी मुसलमान इथे येतात. म्हणजे ज्या वेळेला इथे गोपीनाथ मुंडे आणखीन मनोहर जोशींचं सरकार आलं होतं त्यावेळेला गोपीनाथ मुंडेंनी काही बांगलादेशींना पकडून त्यांना महाराष्ट्र पोलीस देऊन ट्रेनमध्ये बसवून कलकत्त्याला पाठवलं. याचं कारण कलकत्त्याहूनच बॉर्डर आहे ना पुढे. तर पश्चिम बंगालमध्ये त्यावेळेला कम्युनिस्ट सरकार होतं आणि त्यांनी महाराष्ट्र पोलिसांवरती हल्ले करून त्यांना हाकलून दिलं. आणि तिथे आरोप असे करण्यात आले की तुम्ही बंगालींवर अत्याचार करताय, तुम्ही बंगालींना बाहेर काढताय, तुम्ही बांगलादेशींना काढत नाही आहात, केवळ वोट बँकसाठी. म्हणजे गाझामध्ये ज्या वेळेला मुसलमान मरतायत त्यावेळेला ह्यांना कळ लागते, त्यांना दुःख होतं, ते त्यांचे आहेत, पण बांगलादेशामधले हिंदू त्यांचे नाहीत. बांगलादेशातनं येणारे घुसखोर त्यांना पाहिजेत कारण ती त्यांची एकगठ्ठा वोट बँक आहे. आणि गाझामधल्या मारल्या जाणाऱ्या मुसलमानांबद्दल कळवळा इथे का? कारण जगातला मुसलमान एक आहे, त्याच्याबद्दल तुम्ही सहानुभूती व्यक्त केली तर त्यांची मतं इथे तुम्हाला मिळतील, म्हणून ते इकडनं गाझाच्या मुसलमानांनी हमासला इस्रायलला ते विरोध करतात. बरोबर आहे ना? आणि त्याच्यामुळे जर जगातला मुसलमान एक असतो, जगातल्या मुसलमानामध्ये ती संवेदना असते की एकीकडे अत्याचार झाले तर जगभरामध्ये उभे राहतात. तुम्हाला आठवत असेल आपण ज्या वेळेला कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेला पैगंबर साहेबांचं कोणी कार्टून काढलं होतं, खूप जुनी गोष्ट आहे. आणि त्याला जो प्रचंड मोर्चा निघाला होता मुसलमानांचा इथे मुंबईमध्ये, आणि तो तसा तेव्हाच निघाला होता असं नाही, आसाममध्ये ज्या वेळेला दंगे झाले होते आणि बोडोंनी सगळ्या बांगलादेशींना हुसकून लावलं होतं, सगळी गावं जाळली होती आणि सोनिया गांधी तातडीने त्या तिथे दंगाग्रस्तांना भेटायला गेली होती, कारण ते दंगाग्रस्त सगळे मुसलमान होते ना, म्हणून ते लगेच तिथे गेले होते. त्याला केवढा मोठा या ठिकाणी मोर्चा निघाला होता. त्यांनी ते शहीद स्मारक जे आहे त्याच्यावरती लाथ मारतानाचा तो व्हिडिओ, मीडियाच्या व्हॅन्स जाळल्या, म्हणजे बजरंग दलाची गेली,
पोलिसांना महिला पोलिसांचा विनयभंग केला, एखाद्या मीडियाच्या ओबी व्हॅनच्या कॅमेऱ्याला बजरंग दलाच्या एखाद्या माणसाच्या कोपराचा धक्का जरी लागला असता तरी किती अँटी झालं असतं सगळं. इथे तर त्यांच्या व्हॅन्स ज्या आल्या पण त्यांच्या विरोधात बोलायला हे बरं काढत. मला आठवतं त्यावेळी मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये होतो, महाराष्ट्र टाइम्सच्या इमारतीवर पण दगडफेक झाली होती. मला आठवतंय टाइम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंगवर दगडफेक त्यांनी केली होती. तर असा सकल हिंदू समाजाचा मोर्चा का निघू नये? बांगलादेशींच्या समर्थनाच्या, बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनासाठी सकल हिंदू समाजांनी जागोजागी मोर्चे काढले पाहिजेत. वी शुड शो अवर सॉलिडॅरिटी टुवर्ड्स बांगलादेशी हिंदूज. जगामध्ये कुठल्याही हिंदूला कोणी केसाला जरी धक्का लागला तरी भारताचे जे काही 125 करोड हिंदू आहेत ते त्यांच्या बरोबर आहेत. हा सज्जड निरोप जोपर्यंत जात नाही, जोपर्यंत संदेश जात नाही, तोपर्यंत हिंदू सुरक्षित होणार नाही. आणि म्हणजे आपण कायद्याच्या कक्षेत असलेले लोक असल्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की इकडच्या हिंदूंनी बांगलादेशींवरती हल्ले करावेत आणि त्यांना हाकलून लावावं आणि तो जो व्यवहार ते तिकडे करतायत तो व्यवहार आपण इकडे बांगलादेशींशी करावा म्हणजे त्यांची अक्कल ठिकाणावर येईल असं आपण बोलू शकत नाही, कारण आपण हिंदू आहोत. असं जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर अनेक राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते त्यांच्यासाठी उभे पण राहतील. आणि म्हणून जर मुस्लिम मतांसाठी ते सगळं हे करत असतील तर हिंदूंनी असा का विचार करू नये की जो हिंदुत्वाचं काम करेल त्यालाच आम्ही मत देऊ आणि ते इंडिव्हिज्युअल व्यक्तीशी संबंधित असावं, नुसतं पक्षाशी संबंधित नसावं. आणि ज्यावेळेला तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरती, राज्य स्तरावरती पक्षाची निवड करून द्यायची आहे त्यावेळेला हिंदू हित का काम करेगा वही यहाँ पर राज करेगा या भावनेनी हिंदूंनी एक झालंच पाहिजे. म्हणजे सावरकरांनी सांगितलेलं जे हिंदूंचं सैनिकीकरण आणि राजकारणाचं हिंदूकरण झालंच पाहिजे, नाहीतर भविष्य प्रचंड अंधकारात आहे. बरं, सरकार आपलं काम करते. बांगलादेशच्या सीमेवर आज BSF आहे, आर्मी आहे, बरोबर आहे. मतदार म्हणून काय करावं हे आपण सांगितलं. हिंदूंनी नागरिक म्हणून या संपूर्ण वातावरणामध्ये काय करणं अपेक्षित आहे? म्हणजे मी घुसखोरीचा जो प्रश्न आहे त्या दृष्टीने तुम्हाला विचारतोय. रिलीफ फंड एकतर हे बघा, एकतर आपण बांगलादेशात जाऊन त्यांना वाचवू शकत नाही. म्हणजे कितीही आपल्या मनामध्ये दुःख असलं तरी आपण बांगलादेशात जाऊन त्यांना वाचवू शकत नाही, ही गोष्ट स्पष्ट आहे. पण निदान ज्यांच्यावरती हल्ले झालेले आहेत त्यांचे जे रेफ्युजी कॅम्प्स असतील तिथे त्यांना मदत करण्याची, आर्थिक मदत करण्याची किंवा त्यांना कुठल्याही वस्तूंची मदत, ते अर्थात इंटरनॅशनल विषय आहे तो, पण असं नाही आहे की असं करता येऊ शकणार नाही. वी हॅव टू चेक ऑल दिस थिंग्स. बट आपल्याला अशा प्रकारे काही आर्थिक मदत जमा करून अशा काही संस्था जर त्या मदत तिकडे पोहोचवण्याची व्यवस्था करणार असतील तर आपण अगदी आत्मीयतेच्या भावनेने हे केलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, निषेध तर व्यक्त केला पाहिजे हिंदू म्हणून. आज इंस्टाग्रामवरती जर आपण बघितलं तर किती एकतर्फा कम्युनिस्ट विचारधारेचा, देशद्रोही विचारधारे, उथळ, म्हणजे जास्त खोलात जायचंच नाही. कोणीतरी काहीतरी बोललं की लगेच ते आपण बोलायला लागायचं. आणि मोठ्या प्रमाणावर आज 18 ते 25 वयोगटातला जो युवा वर्ग आहे, म्हणजे जो एका अर्थाने विकसित भारत बनवणार आहे, जो एका अर्थाने भारताला परमवैभवाला घेऊन जाणार आहे, जो भारताला विश्वगुरू बनवणार आहे, तोच मुळात आज हिंदुत्वापासून इतका दूर आहे की चिंता वाटते. मग आपल्या आपल्या घरामधल्या मुलांना बसवून निदान आपण 4 गोष्टी सांगितल्या पाहिजेत ना, की नेहमी तर तुम्हाला विषय नसेल बोलायला, पण आता तर विषय आहे ना. ज्या वेळेला ते उगाचच काहीतरी उथळपणे कुठल्या तरी अनावश्यक एखाद्या कुठल्या तरी राठीभाटीच्या व्हिडिओला समर्थन करतात त्यावेळेला त्या मुलाला बसून विचारायचं, बाबा रे आता तुझा तो राठी कुठे आहे, तो आता काय बोलतोय, हे बरोबर चाललंय का, तुला हे पटतं का? म्हणजे आपल्याला काउन्सिलिंग करावं लागेल. हिंदूंना आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं काउन्सिलिंग करावं लागेल. राम मंदिराचा विषय झाला एवढा मोठा आणि नंतर लोक म्हणतात की राम मंदिराचा इलेक्शनला फार उपयोग झाला नाही. एक खूप सिंपल गोष्ट की तुम्ही देखील कारसेवेला गेला होतात, मी कारसेवेला, आपण दोघं एकत्र 1990च्या कारसेवेला गेलो होतो. फतेपूरच्या अनाज मंडीमध्ये आपण 18 दिवस तुरुंगात होतो. त्या अनाज मंडीला तुरुंग बनवलं. पण राम मंदिर आंदोलन काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, तो संघर्ष कसा झालाय, हे किती हिंदूंनी आपल्या पुढच्या पिढीला समजावून सांगितलं. बाबा रे बस,
मी तुला राम मंदिर काय ते सांगतो. हे 92, 93, 94, 95, 98, 2000, 2005, 2010 सांगायला पाहिजे होतं ना. तो कनेक्टच तुटला. बरोबर. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला तो अलाहाबाद विश्वविद्यालयाचा आणि तो जो निकाल आला अलाहाबाद उच्च न्यायालयाचा की एक भाग मशिदीला, एक भाग न्यासाला आणि एक भाग रामललाला, ज्याच्यात काही अर्थच नव्हता, म्हणजे बकवास होता तो निर्णय. तर त्याच्यात सगळी ही युवा पिढी सबका इक्वल हो गया, बॅलन्स हो गया, बॅलन्स हो गया. अरे काय तुम्हाला माहिती आहे का विषय काय आहे तो? काय बॅलन्स हो गया? चूक आपली आहे. आपण त्यांच्यापर्यंत पोचत नाही, आपण त्यांना सांगत नाही, आपण त्यांना वेळ देत नाही. हे सांगण्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून वेळ दिला पाहिजे. कारण असं आहे ना की उद्या संकटात ते येणार आहेत ना. बांगलादेशातल्या हिंदूंची जी परिस्थिती आहे, जे आज ते भोगतायत, हे तुम्हाला आम्हाला भोगावं लागेल असं नाहीये, पण त्यांना नक्की भोगावं लागेल जर हिंदू एक आले नाहीत तर. बरोबर. म्हणजे आज जे पश्चिम बंगालमध्ये होत आहे, जे आसाममध्ये होत आहे, ते उद्या मुंबई पुण्यात होणार नाही. मुंबईत आताही चालू झालेल्या आहेत सगळ्या गोष्टी, पुण्यात चालू झालेल्या आहेत. मुलींना उचलून नेणं, दादागिरी करणं, गुंडागर्दी करणं, मारपीट करणं. बरोबर. आणि त्याच्यामुळे असं आहे, एक लक्ष असलेला समाज आणि हे उद्देशविहीन समाज, याच्यातला हा संघर्ष आहे. त्यांना आधीपासूनच, म्हणजे आम्ही इतके मूर्ख आहोत, म्हणजे मी तर मूर्खच म्हणेन की अल्लामा मोहम्मद इक्बालचं गीत सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा, हम बुलबुले है इसकी ये गुलसिता हमारा, आम्हाला कधी कळलंच नाही तो कोणासाठी म्हणतोय. जो हिंदू हे गीत म्हणतो, माझ्या दृष्टीने त्यांनी आधी त्या गीताचा नीट अर्थ समजला पाहिजे की मुळात सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा, हा हम कोण आहे? हा सगळ्या भारतवासियांसाठी नाहीये ते गीत, ते मुसलमानांसाठी आहे. हम बुलबुले है, तो बुलबुले कोण आहे? हिंदू समाज बुलबुल थोडीच आहे. ए आबे गंगा तुझको याद हो शायद वो दिन, उतरा तेरे किनारे था कारवां हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा. अरे त्या गंगा नदीच्या किनारी हिंदूंचा कारवा कधी उतरला? हिंदू आधी का गंगा आधी? हिंदू आधी. या देशाला पाण्याची गरज होती म्हणून भगीरथ राजा, जो खूप मोठा इंजिनियर होता, त्यांनी सर्वे करून एक कालवा खोदला आणि पिढ्यानुपिढ्या लागल्या, म्हणून त्या परिश्रमाला आजही भगीरथ परिश्रम म्हणतात. म्हणजे गंगा ही परिश्रमांनी निर्माण केलेली नदी आहे. आणि गंगेच्या किनारी हिंदूंचा कारवा नाही उतरला. हिंदू कधी कारवांमध्ये राहतच नव्हते. कारवामध्ये राहणारे कबायली लोक हे मुसलमान होते आणि ते येऊन गंगेच्या किनाऱ्यामध्ये उतरले. तुम्हाला माहिती नसेल, एक मुसद्दस नावाचा एक काव्याचा प्रकार आहे. जसं गझल असते, सुनीत असतं, ओवी, अभंग, तसं मुसद्दस 6 ओळींची कविता असते. तर मौलाना हाली म्हणून आहेत आणि त्यांचा एक मोठा मुसद्दसचा ग्रंथ आहे, माझ्या घरी आहे तो. तर त्या ग्रंथामध्ये त्यांनी इस्लामचं भारतातलं फ्रस्ट्रेशन लिहिलेलं आहे. ते म्हणतात, दीने हिजाजी का बेबाक बेड़ा किए पार जिसने थे सातों समंदर, न देहो में अटका न सेहो में अटका, डूबा दहाना में गंगा के जाकर, तेरे खातिर तलवार उठाई थी किसने, बात जो बिगड़ी बनाई थी किसने. या त्या 6 ओळी आहेत. म्हणजे इस्लाम सगळ्या जगामध्ये यशस्वी होत गेला. देशच्या देश पादाक्रांत केले, तिकडच्या संस्कृती सभ्यता संपवून टाकल्या. फायनली ही इस्लामची जी नौका आहे मोहम्मद पैगंबर साहेबांची, ही गंगेच्या डोहात जाऊन बुडाली. कारण ते भारताला मुस्लिम करू शकले नाहीत. एवढी आमची डायजेस्टिव्ह पॉवर होती. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, मन तडपत हरिदर्शन को आज, एवढं सुंदर हरीचं भजन आहे बैजू बावराचं. लिहिणारा शकील बदायुनी आहे, म्युझिक देणारा नौशाद अली आहे, गाणारा मोहम्मद रफी आहे. म्हणजे इस्लामला भारताने डायजेस्ट करून टाकलं होतं. काँग्रेसच्या नादानपणामुळे आणि कम्युनिस्टांच्या टार्गेटेड एफर्ट्समुळे आणि नंतर जागतिक स्तराच्या इस्लामिक ज्या शक्ती आहेत त्यांनी ज्या पद्धतीने भारतामध्ये आपलं जाळं पसरलं, तबलीग चालू केल्या आणि मुसलमानांना या हिंदू प्रभावातनं बाहेर काढणं. गावागावामध्ये जायचं, 40 दिवस विस्तार करायचं, मुसलमानांच्या घरी जायचं. हे कुंकू काय लावतेस, तू मुसलमान आहेस ना, मिशी काढून टाक, कपडे हे काय, तुला मोठ्या भावाचा कुर्ता लहान भावाचा पायजमा घातला पाहिजे कारण तू मुसलमान आहेस वगैरे. हे सगळं हेतू पुरस्सर परिश्रमपूर्वक करण्यात आलेलं आहे. आज मी आपल्याला
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं विजन सांगू इच्छितो. लोकांना एवढंच माहिती आहे की अहिल्यादेवी होळकरांनी बांध बांधले, पाण्यासाठी विहिरी बांधल्या, घाट बांधले, कुंड बांधली, धर्मशाळा निर्माण केल्या, अन्नछत्र चालू केली, मंदिरांचे जीर्णोद्धार केले, म्हणून त्या पुण्यश्लोक आहेत. द विजन बिहाइंड वॉज वाय वी लॉस्ट पानिपत. आपण पानिपत युद्ध का हरलो, त्याच्या अनेक महत्त्वाच्या कारणांपैकी एक कारण ते जे सैनिक होते त्यांना या कुठल्याही सुविधा युद्धाच्या दरम्यान मिळाल्या नाहीत. पाणी मिळालं नाही, खायला मिळालं नाही, राहायला जागा मिळाली नाही आणि वणवण भटकट ते लढत गेले होते. अहिल्यादेवींची विजन होती, त्या माळवाच्या राणी होत्या, पण विजन राष्ट्रीय होती. देशभरामध्ये अशा प्रकारे कधीही लढाई लढण्याची वेळ आली तर भारतीय हिंदू सैनिकांना अन्नछत्र, धर्मशाळा, पाणी, रस्ते हे सगळे अवेलेबल असले पाहिजे या दृष्टीने त्यांनी केलेलं हे सांगितलंच जात नाही कोणाला. सांगण्याचा मुद्दा असा की ही विजन मुसलमानांमध्ये सर्व हायवेच्या बाजूला अचानक कुठेतरी एखाद्या दगडाला पांढरा रंग फासला जातो, तिथे कोणी फकीर मेलाय नाही मेलाय कोणी बघायला जात नाही, उकरून हाडं आहेत की नाही बघायला जात नाही, तिथे झेंडा लावला जातो, हळूहळू झाडफूक चालू होते, मग कंपाऊंड घातलं जातं, मग हळूहळू तिथे लोक यायला जायला लागतात आणि मग तिकडे पीर उभा राहतो, दर्गा उभा राहतो, मस्जिद उभी राहते. सर्व जंक्शन्सच्या पाशी, सर्व रेल्वे लाईनच्या जवळपास, एकेका स्टेशनच्या जवळ जाऊन तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणावर ही जाळी हेतू पुरस्सर योजनाबद्ध रीतीने, म्हणजे उद्या ज्या वेळेला त्यांना सगळ्या हिंदूंवर हल्ला करण्याची वेळ येईल त्यावेळेला तुमच्या कम्युनिकेशन सिस्टीमचे 3 तेरा वाजवण्याची आज त्यांची क्षमता आहे. थांबवण्याची क्षमता आमची आहे का? नाही, कारण निद्रिस्त हिंदू समाज आहे. अहिल्यादेवी करून गेल्या, पण त्या करून गेल्या कशासाठी करून गेल्या ही आम्हाला माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गोरिला वॉरफेअर आम्ही कधी शिकवत नाही. आपल्याला या सगळ्या गोष्टी हिंदू समाजाला खास करून युवा पिढीकडे घेऊन गेलं पाहिजे. हे लॉंग टर्म सोल्युशन आहे. तुम्ही आत्ता याला असं वेगळं काढून की बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत असं बघू नका. हे काश्मीर फाईल्स काय, काश्मीर फाईल्समुळे आज निर्मात्यांना हिंमत झाली की सत्य दाखवायचं. मी नेहमी सांगतो, हिंदी बॉलिवूड शब्द मी वापरत नाही, तो फ्रॉड शब्द आहे, गांजेडे आणि चर्सी लोकांचा शब्द आहे. हिंदी चित्रपटसृष्टी, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नेहमी एक मुसलमान चांगला दाखवल्याशिवाय त्यांचे पिक्चर पूर्ण होत नव्हते. काश्मीर फाईल नंतर बॅलन्स करण्याची भानगड बंद झाली. म्हणजे मला एक मोठा मराठी कलाकार भेटला आणि त्याला मी सहज विचारलं, काश्मीर फाईल पाहिलास का? तर तो म्हणाला की हो सुनील काका, त्यात एकच गोष्ट खटकली. म्हटलं काय झालं? एक तरी मुसलमान चांगला दाखवायला पाहिजे होता. आता हा तो संस्कार इतके वर्षांचा की एक मुसलमान चांगला दाखवायला पाहिजे होता. म्हटलं अरे असं काय म्हणतोस, त्यांनी तिकडे फक्त सत्य दाखवलंय, त्यांनी सत्य दाखवलं. याचा अर्थ तिथे चांगला मुसलमान वगैरे काही नव्हता अशा गैरसमजात राहू नकोस. त्या सगळ्या हिंदूंना मारून बाहेर काढण्यात आलं. तुम्ही फक्त बांगलादेशी हिंदूंची गोष्ट करताय. काश्मीरमध्ये तेच घडलेलं आहे. हैदराबादच्या निजामाने 2 लाख हिंदूंची कत्तल केली आहे, कारण हैदराबाद बहुसंख्य मुस्लिम झालं तर फाळणीच्या नियमाप्रमाणे तो स्वतंत्र राष्ट्र किंवा पाकिस्तानला जॉईन होऊ शकत होतं. 2 वर्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू फाईल दाबून बसले होते. शेवटी सरदार वल्लभभाई पटेलांनी त्यांना न विचारता ऍक्शन केली. ऍक्शन केल्यानंतर कळवलं. नेहरू चिडले, पण त्याचा काही उपयोग नव्हता. म्हणजे किती वर्ष हिंदू मार खात राहणार? बांगलादेशमध्ये आज हिंदूंची जी परिस्थिती आहे तिकडे आपण पुन्हा एकदा बोलू. तुम्ही म्हणालात की 1.5 कोटी हिंदू आजही तिथे आहेत. त्यांचं भवितव्य काय हा एक प्रश्न आहे. आणि भारतामध्ये जे बांगलादेशी मुसलमान घुसलेले आहेत त्यांचं भवितव्य काय? हा प्रश्न खूप गंभीर आहे, पण श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्याच्यावर पूर्वीच एक सोल्युशन सांगितलं होतं. म्हणजे त्यावेळेला इतके घुसखोर आलेले नव्हते, त्याच्यामुळे त्याच्यासाठी वेगळा विचार झाला पाहिजे. पण तिथे असलेले जे हिंदू आहेत त्यावेळेला जास्त होते आणि त्यावेळेला कत्ली चालू झालेल्या होत्या. त्याच्यामुळे बांगलादेशामध्येच, कारण देशाची फाळणी हिंदू आणि मुसलमान या आधारावर झाली होती, बांगलादेशामध्येच एक भूमी वेगळी काढून त्याच्यात या सगळ्या हिंदूंना वसवलं पाहिजे. म्हणजे ते एक आतमध्ये हिंदूंचं स्वतंत्र एक असं राज्य असेल की जिथे हिंदू सुरक्षित राहतील. हे सगळे इंटरनॅशनल गोष्टी आहेत. पण जर तुम्ही मला विचारलं त्या घटना ज्या घडता आहेत
जरी त्या आज दिसायला खूप भयावह दिसत असल्या तरी या घडायच्या होत्या म्हणून घडत आहेत. भविष्यामध्ये खूप काही चांगलं घडणार आहे आणि या सगळ्या ड्रेडेड शक्तींशी लढण्यासाठी एक जे जनमानस बनलं पाहिजे ते जनमानस बनायला सुरुवात झालेली आहे. या एवढंच फक्त आपण लक्षात ठेवलं पाहिजे की मुसलमान म्हणून एक झाले आणि आम्ही, तुम्ही ब्राह्मण आहात का, तुम्ही ओबीसी आहात का, तुम्ही मराठा आहात का, आणि तुम्ही माळी आहात का, अन्साळी आहात का, आणखीन तुम्ही दलित आहात का, या जातीपातींमध्ये विभागून राहिलेल्या लोकांनी हे समजलं पाहिजे की मुसलमानांना तुमच्या जातीशी देणं घेणं नाही, तुमच्या विचारधारेशी देणं घेणं नाही, तुमच्या लिंगाशी देणं घेणं नाही, तुमच्या चेहऱ्याशी देणं घेणं नाही. त्यांना तुम्हाला संपवायचे किंवा मुसलमान बनायचे. आणि त्याच्यामुळे सावध होण्याची गोष्ट आहे. इट्स अलार्मिंग सिच्युएशन, बट वॉट एव्हर इज हॅपनिंग इन फ्युचर समथिंग गुड विल कम आउट ऑफ दिस इज माय बिलीफ. बांगलादेशामध्ये आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा आणखीन एक परिणाम काय होते बघा. आपण अफगाणिस्तानामध्ये हजारो कोटी रुपये खर्च त्याच्या विकासासाठी खर्च केले आणि अचानक तिथे तालिबानचं राज्य आलं. म्हणजे जे आपण त्या ठिकाणी केले ते सगळं खुंटलं ना. मोदींनी 10 वर्ष प्रचंड मेहनत केली की बांगलादेशामध्ये सुधार व्हावा आणि त्याचा भारताला फायदा व्हावा. ते बांगलादेशाला सुधार होण्यासाठी त्यांनी केलं असं मला नाही वाटत, पण भारताला त्याचा फायदा व्हावा. कारण हे जे मी म्हटलं लँडलॉक रिजन आहे, तर हायवेज बनवले, रेल्वे अखौरा त्रिपुरामध्ये आगरताळ्यावरनं अखौरा बॉर्डरपर्यंत रेल्वे आणली. म्हणजे आगरताळा ते कलकत्ता 6 तासामध्ये तुम्ही ट्रेननी येऊ शकता थ्रू बांगलादेश. अदरवाईज तुम्हाला 36 तास लागतात. कुठे 36 तास आणि कुठे 6 तास. नॉर्थ ईस्टला समुद्रकिनारा नाही, बंदर नाही, आणि नॉर्थ ईस्टच्या सबरूम त्रिपुराच्या बॉर्डरपासनं 60 किलोमीटरवरती चितगांग बंदर आहे आणि त्याच्यामुळे तिथे फिणी नदीवर 200 कोटी रुपये खर्च करून पूल बनवला. तो पूल पूर्ण झाला. आता त्याच्यानंतर नॉर्थ ईस्टचे सगळे प्रोडक्ट्स त्या चितगांगकडे गेले. इंटरनॅशनल मार्केट आहे त्यांना आणि त्याच्यामुळे नॉर्थ ईस्टचा विकास होईल. रेल्वे, हायवे, वॉटरवेज, ब्रह्मपुत्रा एवढी मोठी तिकडे वाहते, पद्मा इकडनं जाते. पद्मा म्हणजे गंगा बंगलात गेली की ती बांगलादेशात पद्मा होते. तर अत्यंत चीपेस्ट ट्रान्सपोर्ट हे वॉटरवेजचं आहे आणि ते सगळं करण्याचे करार झालेले होते. आयवेज म्हणजे बांगलादेशाच्या जमिनीखालनं ऑप्टिकल फायबर गेलेलं आहे भारताचं, नॉर्थ ईस्टचं. ऑप्टिकल फायबरमुळे नेटवर्क किती वेगाने मिळते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे हायवेज, आयवेज, रोडवेज, एअरवेज आणि वॉटरवेज या सगळ्या गोष्टींमध्ये भारताने खर्च केला आहे. आता तिथे आलेलं नवीन सरकार जरी एक सरकार म्हणून त्यांना काही डिसेन्सी पाळावी लागेल. हे एका सरकारने केलेले करार दुसरा मोडू शकत नाही, त्याला ते कंटिन्यू करावे लागतात. काही इंटरनॅशनल नॉर्म्स आहेत त्याचे, तर ते चालू राहील. पण हे जे माथेफिरू आहेत, हे माथेफिरू या सगळ्या गोष्टींना किती, कारण या सरकारच्या येण्यामुळे माथेफिरू कसे वागतायत आणि त्यांना ते कसे कंट्रोल करतायत, त्यांची कंट्रोल करण्याची मनशा आहे की नाही, हे सगळं काही दिवसांमध्ये आपल्याला कळेल. पण माझ्या दृष्टीने हे लोक सुधारणारे लोक नाही आहेत आणि त्याच्यामुळे ते सुधारतील या दृष्टीने त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करणं हे म्हणजे पालथ्या घड्यावरचं पाणी आहे. खूपच दाहक वास्तव तुम्ही या संपूर्ण मुलाखतीमध्ये मांडलं आणि मला असं वाटतं की ही मुलाखत बघून जे आपले प्रेक्षक आहेत, न्यूजडंकाचे प्रेक्षक, ते जागरूक होतील, सजग होतील. कारण आज जाग होण्याची गरज आहे. म्हणजे आपल्याला हे कळत नाही की बांगलादेशमध्ये आज जे घडतंय ते उद्या मुंबई पुण्यामध्ये सुद्धा घडू शकतं आणि त्या दृष्टीने ही माहिती, ही मुलाखत मला वाटतं खूप उपयोगी ठरेल. सुनीलजी, आपण न्यूजडंका स्टुडिओमध्ये आलात, आपला वेळ दिलात आणि खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. आपल्या न्यूजडंकाला माझे मनापासून धन्यवाद. न्यूजडंका हा प्रखर हिंदुत्व आणि प्रखर राष्ट्रवादाला घेऊन चालणारा एक वैचारिक आंदोलन आहे असं मला वाटतं आणि माझी आपल्याला विनंती आहे की आपणही हिंदी चांगलं बोलू शकता, मला माहिती आहे. याचा एक हिंदी एपिसोड आपण जरूर चालू करावा, कारण डंका फक्त महाराष्ट्रात वाजून चालणार नाही, हा जगभरामधल्या हिंदूंमध्ये वाजला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.